नमस्कार मंडळी, मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, खास करून त्या महिलांसाठी ज्या रोज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत आपल्या घरात झाडू मारतात। तुम्हाला वाटत असेल की यात काय विशेष आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या ऐकून तुम्ही नक्कीच विचार कराल। आपल्या भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत प्रत्येक क्रियेला एक विशिष्ट महत्त्व दिले गेले आहे। आपले घर स्वच्छ ठेवणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ती कोणत्या वेळी करावी याचेही काही नियम आहेत। ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार काही वेळा अशा असतात ज्यावेळी विशिष्ट काम केल्याने त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार संध्याकाळचा काळ म्हणजे देवतांच्या आणि लक्ष्मी देवीच्या आगमनाचा काळ असतो। हीच वेळ असते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण जर त्यावेळी झाडू लावले म्हणजे ती शुभ ऊर्जा आपण स्वतः बाहेर हाकलून देतो। संध्याकाळी झाडू लावणे म्हणजे लक्ष्मी देवीला घराबाहेर पाठवणे। यामुळे घरात पैशांची कमतरता, वादविवाद आणि नशीब अडकून बसते असे म्हटले जाते। म्हणून आपले जुने लोक म्हणायचे, संध्याकाळी झाडू लावू नका, नाहीतर लक्ष्मी निघून जाईल। संध्याकाळी 5 ते 7 ही वेळ, ज्याला आपण गोधुली वेळेच्या आसपासची वेळ म्हणतो, ती लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते। या वेळेत घरात झाडू मारल्याने किंवा कचरा बाहेर फेकल्याने काय होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? तर चला पाहूया। नंबर 1, लक्ष्मी नाराज होणे। असे मानले जाते की या वेळेत घरातून कचरा बाहेर काढल्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि घरातून निघून जाते। यामुळे घरात धनधान्याची कमतरता येऊ शकते। नंबर 2, नकारात्मक ऊर्जा। काही लोकांच्या मते यावेळेस झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते। नंबर 3, आरोग्यावर परिणाम। ज्योतिषशास्त्रानुसार यावेळेस धूळ आणि माती बाहेर काढल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो। नंबर 4, शांततेचा भंग। संध्याकाळची वेळ ही घरात शांतता आणि देवांचे नामस्मरण करण्याची असते। यावेळी झाडू मारल्याने घरातील शांतता भंग होते। मग प्रश्न पडतो की झाडू कधी मारावा? घर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे। तुम्ही सकाळी लवकर उठून किंवा दिवसाच्या इतर वेळी झाडू मारू शकता। सकाळची वेळ ही घरातून नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी उत्तम मानली जाते। जर स्वच्छता करायचीच असेल तर ती सकाळी किंवा दुपारपर्यंत करा, आणि जर काही तातडीची कामं असेल तर झाडू फक्त एका कोपऱ्यात हलकेचे लावा। पण घराचा मुख्य दरवाजा, देवघर, किचन या भागात झाडू लावू नका। घराची स्वच्छता महत्त्वाची आहेच, पण वेळेचा सुद्धा आदर करा। योग्य वेळी झाडू लावा आणि लक्ष्मी देवीला घरात स्वागत करा, हकालपट्टी नाही। तर या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत झाडू मारणाऱ्या महिलांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत। या केवळ परंपरा नाही, तर त्यामागे काही शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणेही दडलेली आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत।